नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये मंडळी आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन नागराजचा पिछा करत करत बाहेर आलेला असतो. तेव्हा आता त्याला सचिन त्या ठिकाणी एका ठिकाणी दिसतो. सचिन आणि त्याची गर्लफ्रेंड दोघेजणे बसलेले असतात. आता त्या दोघांना पाहून आणि सचिनचे असे घाणेरडे चाळे बघून आता त्याला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो अस्मिताताईचं बोलणं खरं ठरतं, अंदाज खरा ठरतो, असं आता अर्जुनच्या मनात विचार येत असतात. पण त्याला हे पाहून खूप वाईट वाटत असतं की आपल्या बहिणीचा नवरा दुसऱ्या मुलीसोबत असे घाणेरडे चाळे करतो आहे. तर आता इथे अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याला असं वाटतं काय करावं आणि काय नाही. तिथे जाऊन त्याचं थोबाडच फोडावं की काय. आता जर कधी थोबाडं फोडलं तर मग कसं त्याचं सत्य समोर येईल, म्हणून अर्जुन आता शांतच बसतो. तर घरी गेल्यावर अस्मिता आता अर्जुनचा विचार करत असते. अस्मिता आणि ते आता सुभेदारांच्या घरी जेवायला बसलेले असतात. तेवढं आता अस्मिता म्हणते की अर्जुन चक्क माझी आठवण काढत होता. तेव्हा आता प्रताप म्हणतो हो, आज चक्क तुझी आठवण काढत होता अर्जुन. तेव्हा आता अस्मिता म्हणते आज सूर्य कसा काय दक्षिणेकडून उगला आहे की माझा भाऊ माझी आठवण काढतो आहे. लगेच आता अस्मिता म्हणते की अर्जुनला त्याच्या बायकोशिवाय कोणी सुचत नाही आणि आज त्याने माझा विचार कसा काय केला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोशिवाय दुसऱ्या मुलीकडे पाहत सुद्धा नाही. आता हे ऐकून सायलीलाही आनंद होतो. सायली त्याच्या पाठीमागे असते. तेव्हा हे ऐकून ती पण खूप खुश होते. तेव्हा आता मंडळी अर्जुन आता सायलीला सांगेल का सगळं सत्य काय चाललं आहे काय नाही, आणि अस्मितासमोर हे सत्य आल्यावर अस्मिता काय करेल. कारण आता अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं की त्याच्या बहिणीचा संसार याच्यावर आलेला आहे, रस्त्यावर आलेला आहे. तिचा नवरा दुसऱ्या मुलीसोबत रस्त्यामध्ये चाळे करतो, म्हणून त्याला तर त्याच्या बहिणीची काळजी असते. तर मंडळी आता अर्जुन कसं सांगेल अस्मिताला हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.